आणि जे कॉमन प्रश्न वाटला नाही त्याचं उत्तर ज्याला विचारलं त्यानं सांगायचं. ओके. आता सध्या महिना कोणता चालू आहे? मराठी महिना. मराठी महिना कोणता चालू आहे? श्रावण. श्रावणातला पहिला सण कोणता? श्रावणातला पहिला सण कधी येतो सण? श्रावणातला पहिला सण कोणता? कोणता? आणि मराठी महिन्यांची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते? चैत्र. चैत्र महिन्यामध्ये पहिला सण कोणता असते? गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आपण काय करत असतो? मानत असतो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. त्याच्यानंतर 12 महिने असतात, बरोबर आहे. इंग्रजी महिने पण 12 आहेत आणि मराठी महिने पण 12 आहेत. किती जण आहे ना मराठी महिने पाठ आहेत? हात वर करा. बर, वाघमारे इकडे चल. 12 मराठी महिने अशी शांतपणे सांग. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, माघ, मार्गशीर्ष, माघ, पौष, माघ, फाल्गुन. सिरियल चुकायले हा. सिरियल न कोण सांगते? क्षमा. 12 महिने सांगितलेस पण सिरियल न सांगायचे व्यवस्थित. जानेवारी फेब्रुवारी आपल्याला जसे पाठ आहेत इंग्रजाचे महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन. याचे पण काय झाली? मिस्टेक झाली की नाही? शिवराजी सांग, मोठ्यानं सांग. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. फाल्गुन. फाल्गुन महिन्याच्या काय होतो? शेवटी आपलं मराठी वर्ष संपतं आणि पुन्हा चैत्र महिन्याला काय होते? सुरुवात होते. मराठी महिन्यांमध्ये सणांचा राजा कोणत्या महिन्याला म्हणतात? श्रावणाला कस काय म्हणतात रे? श्रावणाला कस काय राजा म्हणतात मराठी महिन्यांच्या सणांचा? कारण काय? हा, तर श्रावण महिन्यामध्ये काय झालं? एकामागे एक सारखे सण असतात, ठीक नाही? त्याच्यामुळं श्रावण महिन्याला काय म्हणतात? सणांचा राजा म्हणतात. सर्व महिन्यांपेक्षा जास्त, सगळ्यात जास्त कोणत्या महिन्यात सण असतात? श्रावण महिन्यात सगळ्यात जास्त सण असतात. म्हणून श्रावण महिन्याला काय म्हणतात? आणि किती वर्षानंतर अधिक मास येतो सांगा बरं? दर किती वर्ष? दर 3 वर्षानंतर काय होत असतो? अधिक मास येत असतो. मग त्या अधिक मास आला की प्रत्येक सण काय होत असतो? एक महिना पुढे जात असतो. या वर्षी होता काय रे अधिक मास? कोण कोण गेलं धोंडे खायला? अधिक मासाला दुसरं काय नाव आहे? धोंड्याचा महिना, आहे की नाही? धोंडे जेवण. साईनाथला फक्त आपल्या धोंडे जेवण, गुलाबजामचं जेवण, कुणाचं माउंद, कुणाची तेरवी, हे तरी लक्षात राहते, की नाही? ओके. आणखीन काय प्रश्न विचारू मराठी महिन्यांवरती? दिवाळी. दिवाळी हा सण कोणत्या महिन्यात असतो? मराठी महिन्यांमध्ये. मराठी महिन्यात बघा कोणत्या महिन्यात असतो? कोणत्या महिन्यात असतो? अश्विन महिन्यात असतो. ओके. अश्विनच्या नंतर कोणता महिना असतो? मग कार्तिक मासामध्ये काय केलं जातं? त्या रांगोळ्या बिंगोळ्या आपल्या इकडे बाया करतात. सकाळी सकाळी पहाटे जायचं. एवढ्या मुली काय करत असतात? कार्तिक मास लागला म्हणतात, एक नाही? कार्तिक मासामध्ये काय करत असतात? मंदिरावर जातात, सगळ्या रांगोळी वगैरे काढत असतात. घरासमोर रांगोळी मोठमोठ्याला काढत असतात, ठीक नाही? तर अशा पद्धतीनं हे मराठी महिने आपल्याला काय करावे लागतात? दरवर्षी प्रमाणे सण की कोणत्या याच्यात येतात, कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण असतो, अधिक मास किती वर्षानंतर येतो, याच्यावरती आपल्याला स्कॉलरशिप, नवोदय मध्ये, NMS मध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक स्पर्धा परीक्षा असते त्याच्यामध्ये हे सण येत असतात. तर ते तुम्हाला पाठ करावे लागतात.